भोंदूचा अड्डा उद्ध्वस्त, नरबळीचा सापळा, भोंदू टोळी पोलिसांच्या जाळ्यात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्याने उघड झाला धक्कादायक प्रकार. तिघांना 4 दिवसांची पोलीस कोठडी. विटा शहरातील पाटील वस्ती परिसरात सुरू असलेल्या तथाकथित आध्यात्मिक आश्रमाच्या आडून नरबळी, गर्भपात आणि अघोरी उपचारांचे भय दाखवत लोकांची आर्थिक, मानसिक आणि शारीरिक फसवणूक करणाऱ्या तिघांना विटा पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने संशयितांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणातील आरोपी महेश बाबर, राहणार भवानीमाळ विटा, संकेत निकम, राहणार घोगाव, तालुका पोलीस, सध्या राहणार भवानीमाळ विटा, आणि सूरज उपाध्याय, राहणार विटा यांनी कडेश्वर धाम अध्यात्म आश्रम या नावाखाली भोंदूबाजीचा अड्डाच उभारल्याचं समोर आले. पीडित महिलेला तुमच्या कुटुंबातील संकट दूर करायचं असेल तर नरबळी द्यावा लागेल अशी भीती दाखवत आरोपींनी हजारो रुपयांची उकळपट्टी केली. एवढ्यावरच न थांबता आमच्या अंगात छत्रपती शिवाजी महाराजांचा संचार होतो असा दावा करत गर्भपातासारखे अमानुष आणि अघोरी उपाय सुचवण्यात आले. पीडित महिलेच्या पतीलाही आरोपींनी काठीने मारहाण केल्याचा गंभीर आरोप केलाय. सुरुवातीला कुटुंबाने विटा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, मात्र कारवाईला गती मिळत नसल्याने हे प्रकरण अखेर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे पोहोचले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते विवेक भिंगारदेवे यांनी सहकाऱ्यांसह या प्रकरणाचा सखोल पाठपुरावा करत पुरावे गोळा केले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून 3 आरोपींना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पूजा महाजन या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे विटा परिसरात खळबळ उडाली असून भोंदूबाजीच्या नावाखाली सुरू असलेल्या अघोरी प्रकारांविरोधात संताप व्यक्त होतोय. स्पेशल रिपोर्ट, पॉवर मराठी न्यूज. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर.